हळद रुसली कुंकू असलं मालिकेत आज आपण बघणार आहे. दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा हा आडराव कसा माणूस आहे तुला माहीत नाही. त्यांना मी जन्मापासून ओळखतोय. मला किती त्रास दिलाय त्यांनी हे तुला माहीत नाही. माझ्या आईला तर ते रोज मारत होते. दुष्यंत खूप उदास झालेला असतो. त्याला बोलताना सुद्धा हुंदके फुटत असतात. कृष्णा म्हणते, पण दुष्यंत सरकार, तुम्ही आडरावांना मारण्याचं कारण कधी विचारलं का? दुष्यंत आता कृष्णाकडे आश्चर्याने बघतो आणि म्हणतो, कृष्णा तू कारण विचारतेस? अगं तुला कल्पना पण नसेल या सगळ्याची. माझ्या बालपणावर काय परिणाम झाला आहे याचा. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मला माहीत नाही ते का मारायचे, पण त्यांची जेव्हा भांडणं व्हायची ना तेव्हा मी खूप घाबरून जायचो. मी खूप खचून जायचो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, टाळी एक हातानं नाही वाजत हो. कधी आडराव बराबर असतील, कधी बाळजाबाई बराबर असतील. दुष्यंतला आता कृष्णाचा बोलण्याचा राग येतो, कारण कृष्णा आडरावांची बाजू घेऊन बोलत असते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मला मान्य आहे तुला तुझं त्यांच्याशी चांगलं पटतं, पण म्हणून आता तू त्यांच्यासाठी माझ्या आईच्या विरोधात जाणार का? कृष्णा म्हणते, नाही हो दुष्यंत सरकार, सॉरी, मी सहजच बोलत होते हो. पुन्हा नाही विचारणार तुम्हाला, माफ करा. असं म्हणून कृष्णा आता तिथून निघून जात असते. दुष्यंतला खूप वाईट वाटलेलं असतं. त्याच्या लहानपणी आडराव सतत भांडणं करायचे, बाळजाबाईला मारायचे. यामुळे दुष्यंतला आडराव पहिल्यापासूनच आवडत नाहीत. इकडे आता बाळजाबाई आणि दलपतराव बोलत असतात. आता दुष्यंत तिथे येतो आणि म्हणतो, आई काय बोलताय? बाळजाबाई म्हणते, दुष्यंत, आचरा गावातील लोक आपल्या बाजूने आहेत. आता कृष्णा बाळजाबाईसाठी चहा घेऊन येते. बाळजाबाई कृष्णाला म्हणते, कृष्णे, अगं नक्की चाललंय तरी काय तुझं? रात्री बेरात्री अशी एकटीच बाहेर फिरतेस. आता मी तुला कारण नाही विचारणार कशासाठी बाहेर जातेस, पण अगं एकटी बाहेर जाते तेव्हा काळजी घे. कृष्णा म्हणते, अहो बाळजाबाई, एवढी काळजी कशाला करताय माझी? तुम्ही तुमची काळजी करा. आता निवडणुकीला जास्त दिवस नाही उरले, जवळच आली निवडणूक. असा कृष्णा टोमणा देते. बाळजाबाई काहीच बोलत नाही. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, खरंच तुला आईच्या निवडणुकीची एवढी काळजी वाटते का? कृष्णा म्हणते, हा मग. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, अगं 5 गावच्या 5ची कोपऱ्यावर लक्ष असतंय माझं, तेव्हा तू नको काळजी करूस. कृष्णा म्हणते, वय तर, अवं मला लय कौतुक वाटतं बाळजाबाई तुमचं. तुमच्यासारखी कर्तृत्ववान बाई या जगातच नसेल बघा. आता कृष्णा म्हणते, अहो बाळजाबाई, चहा घ्या की गरम आहे तवर, आणि फुंकून प्या बरं का, नाहीतर तोंड भाजल तुमचं. बाळजाबाई आता हसते आणि चहा पिते. बाळजाबाईचा ओटच भाजतो. दुष्यंत म्हणतो, आई अगं सावकाश पी ना. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत, अरे भाजलं की मला. दुष्यंत म्हणतो, अगं आई सावकाश पी, फुंकून फुंकून पी. बाळजाबाई म्हणते, वय वय, फुंकून फुंकूनच पिते. बाळजाबाईला कृष्णाचा खूप राग आलेला असतो. आता एवढ्यात कृष्णा समरला भेटायला येते. कृष्णा म्हणते, एवढ्या तडकाफडकी कशाला बोलवलं तुम्ही मला? समर म्हणतो, तुम्ही घरी काय बोलला का? कृष्णा म्हणते, कशाबद्दल? समर म्हणतो, अहो आमचा हक्क आमासनी मिळवून देण्यासाठी तुम्ही आमची मदत करणार आहे का नाही, काय ठरवलं का नाही? कृष्णा म्हणते, नाही अजून, कारण तुम्ही जे काय बोलताय ना त्यावर विश्वास नाही बसत माझा, आणि कशावरनं तुम्ही हे सगळं सत्य सांगताय? समर म्हणतो, आडरावांच्या डोळ्यात तपासा, मग तुम्हाला सत्य सापडेल. कृष्णा म्हणते, मी अनोळखी माणसाच्या कथा कहाणीवर विश्वास ठेवत नाही. कृष्णा आणि समर हे दोघं पण मीडियावाल्याच्या कॅमेरामध्ये दिसत असतात. आता कृष्णा तिथून निघून जाते. समर म्हणतो, अहो माझा एकदा ऐका तरी. समर विचार करतो की या कृष्णाला अजून बी माझ्यावर विश्वास बसलेला नाही, आता काहीतरी करावंच लागेल. आता समर घरी येतो. घरामध्ये सगळीकडे अंधारच असतो. समर आता लाईट लावतो आणि आईला म्हणतो, अगं आय, असा अंधार करून का बसली या? आता अनुसया म्हणते, समर, अरे तू कृष्णाशी भेटला का? काय म्हणाली कृष्णा? समर म्हणतो, आय, तिचा आपल्यावर विश्वास नाही बसला. ती म्हणते, मी कसा विश्वास ठेवू तुमच्यावर? आता अनुसया म्हणते, अरे समर, आता तिला पुरावा दिल्याशिवाय ती आपल्यावर विश्वास नाही ठेवणार. समर म्हणतो, अगं आय, आता कुठला आणायचा पुरावा? आपल्याकडे असा ठोस पुरावा बी नाही. इकडे आता दुष्यंत लॅपटॉप उघडून बघतो तर त्याला न्यूजमध्ये कृष्णा आणि समर बोलत असताना दिसतात. दुष्यंतला प्रश्न पडतो, हा माणूस कोण आहे कृष्णासोबत? आता एवढ्यातच तिथे कृष्णा येते. कृष्णाला पण तो व्हिडिओ पाहून आश्चर्यच वाटतं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा हा माणूस कोण आहे? कृष्णा गप्प उभी असते. तिला काय बोलावं सुचतच नसतं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी काय विचारतोय? हा माणूस कोण आहे तुझ्यासोबत? कृष्णा विचार करते, आता काय बोलू मी? दुष्यंत म्हणतो, कृष्णा इकडे बघ, काय झालंय तुला? गेले काही दिवस मी बघतोय कुठेतरी हरवलेली असते तू, स्वतःच्याच विचारात असते, टेन्शनमध्ये दिसतेस. नक्कीच काहीतरी झालंय तुला, काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण तू मला सांगत नाहीस. त्या दिवशी पण तुला हा माणूस घरी सोडायला आला होता, तेव्हा पण मी तुला विचारलं हा माणूस कोण आहे, पण तू काहीच बोलली नाही.
तेव्हा पण तुझा चेहरा पडलेला होता. भीती दिसत होती तुझ्या चेहऱ्यावर. काहीतरी झालंय कृष्णा, प्लीज मला सांग तू. कृष्णा खूप घाबरलेली असते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा आत्ता पण हा माणूस तुझ्यासोबतच आहेस. प्लीज तू गैरसमज करून घेऊ नको. पण मी तुला यासाठी विचारतोय कारण तुला काही त्रास नाही आहे ना? काहीही असेल तर मला सांग प्लीज. माझ्यापासून काही लपवू नकोस. आपण एकत्र सॉल्व्ह करू सगळं. कृष्णा विचार करते, दुष्यंत सरकारांचा माझ्यावरती किती विश्वास आहे. एकदा यांना सांगून बघू का? दुष्यंत म्हणतो, कृष्णा काहीही तुझ्या मनात असेल तर सांग, मन मोकळं कर. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मी एका माणसाला भेटायला गेलते आणि त्या माणसाला भेटल्यावर मला असं कळलं की एवढ्यात दुष्यंतला बाळजाबाईचा फोन येतो. दुष्यंत म्हणतो, कृष्णा सॉरी मला जावं लागते, आपण परत बोलूया. इकडे आता 2-3 लोक बाळजाबाईला भेटायला आलेले असतात. दलपतराव दुष्यंतला म्हणतात, दुष्यंतराव बाळजाबाईच्या बॅनरला ज्या लोकांनी काळं फासलं ना, ती लोकं कोण होती याबद्दल या लोकांना माहिती आहे. बाळजाबाई म्हणते, बोला र काय समजले तुम्हाला? आता ती माणसं म्हणतात, बाळजाबाई रंग लावणारी माणसं कोण होती ते आम्ही प्रत्यक्ष नाही बघितलं, पण ती माणसं बाहेरच्या राज्यातली होती. दुष्यंत आता त्या लोकांना म्हणतो, माझ्या आईसाठी तुम्ही एवढं सगळं करताय, खरंच थँक्यू. आणि अजून काही पुरावा मिळाल तर कळवा. दुष्यंत आता बाळजाबाईला म्हणतो, आई आपण एवढा का विचार करतोय ग या गोष्टीचा? इलेक्शन तर होऊ दे, आपण बघूया परत. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत अरे हे काम करणारा माणूस कोणी साधा माणूस नाही, कोणतरी मोठा माणूसच आहे, नाहीतर एवढं धाडस नाही होणार कुणाचं. दुष्यंत म्हणतो, आई नको ना एवढा विचार करू. दुष्यंत आता तिथून निघून जातो. बाळजाबाई आता दलपतरावांना कृष्णाचा व्हिडिओ दाखवते आणि म्हणते, ह्यो माणूस कोण आहे माहीत नाही, पण आता हे सगळं कृष्णावर ढकलायचं आणि तिला घरातनं हाकलून द्यायची. दुसऱ्या दिवशी सकाळी आता कृष्णा स्वयंपाक बनवत असते. एवढ्यात दुष्यंत तिथे येतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा लग्न करून आली तेव्हा तुला साधं गरम पाणी पण करता येत नव्हतं आणि आता सगळं किचन एकटी सांभाळते. कृष्णा म्हणते, आता एवढ्या शिकलेल्या माणसाची बायको म्हणल्यावर यावंच लागते ना सगळं, तुमच्यासाठी शिकले सगळं. दुष्यंत म्हणतो, अच्छा माझ्यासाठी शिकले काय? आता एवढ्यात कृष्णाला समरचा फोन येतो. समर म्हणतो, अहो कुठं आहेसा तुम्ही? तुम्हाला आईनं घरी बोलावले, तुम्हाला पुरावा पाहिजे होता ना व. आता कृष्णा दुष्यंत पुढे समरचं नाव घेत नाही. कृष्णा म्हणते, हा हा बंब्या मी येतोय तिकडं. समर म्हणतो, अहो म्या बंब्या नाही, मी समर बोलायलोय. कृष्णा म्हणते, मला कळालं, माझी कामं संपवून येतो शेतावर. समर म्हणतो, शेतावर नाही अहो, तुम्हाला मी घरी बोलवायलोय. कृष्णा म्हणते, कळलं मला. कृष्णा आता फोन ठेवून देते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा काय झालं, टेन्शनमध्ये दिसतेस तू? बंब्या काय म्हणाला का? कृष्णा विचार करते, दुष्यंत सरकार मला तुम्हासनी खोटं बोलताना लय त्रास होतोय व. माझं लक्षच नसतं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं लक्ष कुठं आहे तुझं? भाजी शिजली तरी पण झाकण ठेवून गॅस चालूच ठेवला आहे ना, सगळं ठीक आहे ना? कृष्णा म्हणते, हो. दुष्यंत म्हणतो, अच्छा सगळं ठीक आहे, मग माझा विचार करतेस का? असं म्हणून दुष्यंत कृष्णाच्या जवळ येऊन कृष्णाला मिठी मारतो. दुष्यंत रोमॅन्टिक झालेला असतो. आता कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार काय करताय तुम्ही? दुष्यंत म्हणतो, कृष्णा आता सगळी कामं पण झालीत हा, आता काहीच बोलू नको. उद्याच्या भागात आपण बघणार आहे, बाळजाबाई कृष्णाला म्हणत असते, तू 15 दिवसाचं आव्हान दिलं ना मला, मग आता 5च दिवस उरलेत, नक्की करणार तरी काय आहे तू? कृष्णा म्हणते, बाळजाबाई तुम्ही फक्त दिवसच मोजत बसा, आता असं काय होणार आहे ज्याची कल्पना बी तुम्ही केली नसेल. तर इकडे अनुसया बाळजाबाईच्या विरोधात कृष्णाला पुरावे देते. कृष्णा म्हणते, एकदा का माझा विश्वास बसला ना यावर, मग बघा बाळजाबाईचं सगळं सत्य अख्ख्या जगासमोर येईल.